उद्धव ठाकरेंना धक्का बसणार, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा. म्हणाले, पुढच्या 8 दिवसात ठाकरे गटातून मोठा पक्षप्रवेश होईल. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून पक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली असं विधान करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून मोठी चर्चा रंगली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि यातच ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी एक सूचक भाष्य केले. ठाकरे गटातून पुढच्या 8 दिवसात शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे असं विधान सामंत यांनी व्यक्त केलेलं आहे. उदय सामंत यांनी म्हटलं आहे की 18 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर आहेत. मी 19 तारखेला दावोस दौऱ्यावर जाणार आहे. 24 तारखेला दावोसवरून पुन्हा येणार आहे. त्यामुळे 24 तारखेपर्यंत आपण वाट पाहावी. आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला असा शिवसेना ठाकरे गटातून पुढच्या 8 दिवसात शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे असं भाष्य उदय सामंत यांनी केलं आहे. 18 तारखेला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे दावोसला जात आहेत. मी 19 तारखेला दावोसला जातो आहे. मी 24 तारखेला परत येणार आहे. त्याच्यामुळे 24 तारखेपर्यंत आपण वाट बघावी. आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला उभाटाचा फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या 8 दिवसामध्ये होणार आहे. आता शिल्लक आहे ते संगमेश्वर आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये हे प्रवेश असतील. आता शिल्लक हा शब्द तुम्ही वापरलेला आहे, मी नाही. पण मी परवा देखील 15 दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता असं वाटतंय की आम्ही खरे सच्चे होतो. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेसबरोबर गेल्यामुळं खरी परिस्थिती आमची तशी आहे. त्याच्यामुळे हे सगळं रिअलाईज झाल्यामुळे सगळी लोकं हे उभाठामधनं आमच्याकडे येत आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य जर सांगायचं असेल तर शिवसेनेची काँग्रेस झालेली जशी आहे तशी उभाटाची देखील काँग्रेस संघटनात्मक या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आपल्याला दिसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.